ओके. सो स्पीकिंग अबाउट कॅलेंडर, आपल्याला प्रत्येक अपार्टमेंटची एक लिस्टिंग असते. लिस्टिंग हं, म्हणजे तो रेप्लिका आहे त्या अपार्टमेंट ला आपण काय काय डिटेल्स प्रोव्हाइड करतोय. हा बॅकएंड झाला. बॅकएंड मध्ये वेब डेव्हलपमेंट आपण कसं करतो त्या त्या स्टाईलनीच आहे. हा हा हे फ्रंटेज आहे. हं, क्लायंटला दिसणारा पेज हा आहे. क्लायंटला म्हणजे जे गेस्ट बुक करतोय ना, त्याला हं, हा हं, पेज दिसतो. त्याला हे सगळं हं, वाचता येते, डिटेल्स, वायफाय काय आहे, स्पेस मध्ये काय डिटेल्स आहेत, गेस्टला ऍक्सेस कशाचा आहे, कशाचा नाहीये, काय काय चार्जेस आपण लावतो, आणि हे हं, सगळे आपण इथं डिटेल मेन्शन केलेत. ओके. आणि हं, तुम्ही बॅकएंड अच्छा हे बघितलं तर आपल्याला चेंजेस इथून करता येते. फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्या समोर चेंजेस करणार आहे. ऑल फोटोज वर गेलो, अरेंज फोटोज केले, तर याने ऑटोमॅटिक इथं ऍडिशनल, ओके, अरेंज फोटोज, मॅनेज फोटोज, व्ह्यू युअर टास्क, वन बेडरूम वन पार्ट. परत मी त्या लिस्टिंगला आहे ना, लिस्टिंगला आलो, इथं ऑल फोटोज वर क्लिक केलं, मॅनेज फोटो सिलेक्ट केला, एक, दोन बेडरूमचे फोटो सिलेक्ट करतोय सध्या, तीन, हं. चार, मी हा गॅलरी दिला, याला अनसिलेक्ट करावं लागेल, पाच, सहा, बस एवढे फोटोज बेडरूमचे आहेत. तर याला आपण मूव्ह करूया, मूव्ह टू बेडरूम एरिया, मूव्ह होतील. आता हा आपला कव्हर फोटो पण आहे, आणि लिव्हिंग रूमचा पण फोटो आहे. लिव्हिंग रूमला आपण हे करूया, कव्हर फोटो परत चेंज करून घेऊ. हे आता लिव्हिंग रूम, त्याला मूव्ह केला, लिव्हिंग रूम, कव्हर फोटो याला बनवायचा आहे. यूज करून बॅक करून मेक कव्हर फोटो, हा आपला कव्हर फोटो आहे. ओके. तर कमिंग बॅक, आता किचनचे फोटो सिलेक्ट करू आपण. मॅनेज फोटोज, किचन नाही, गॅलरीचे करू, एक, दोन, आणि तीन. गॅलरीचे फोटो याला सिलेक्ट करायला, मूव्ह टू बॅक गार्डन, एक्सटीरियर, ॲडिशनल फोटो, बेडरूम, गॅरेज, जिम, एक्सटीरियर, डायनिंग एरिया, डायनिंग, बॅकयार्ड, ऍड न्यू स्पेस, बाल्कनी, मूव्ह, त्याला बाल्कनी. आता त्यांनी ऑटोमॅटिक विचारलं की मी अरेंज करू का तुमच्यासाठी फोटो. तर आपण अरेंज फोटोजवर क्लिक करणार, तर तो हं, त्यांनी आपोआप अरेंज केले फोटोज आपल्यासाठी.
मूव्ह टू फुल बाथरूम, तरी तो कधी कधी पूर्ण नाही करत नीट, मग आपल्याला मॅन्युअली करावा लागतो. आता हा आपला मूव्ह टू बाल्कनी. म्हणजे हे आता एक असा नॉर्मल टास्क मी करतोय, पण मोस्टली आपले सगळे सेट आहेत लिस्टिंग्स. हम्म. ओके. पण हे तुम्हाला जाणणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक पूर्ण कल्पना येईल की कसं, म्हणजे बॅकएंडला बेसिकली काय आपल्या कोर मध्ये कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं हे चालू आहे काम. हम्म. ओके. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला दाखवतोय. किचनचा फोटो अजून आहे का आपल्याकडे? किचनचा हा आहे, हा आहे, हा आहे. हा किचनचा फोटो आहे. त्याला आपल्याला आता मूव्ह टू किचन करता येईल. फुल किचन मूव्ह. एक फोटो डायनिंग एरियाचा आहे, तर ह्याला आपण डायनिंग एरिया मध्ये मूव्ह करू. मूव्ह टू डायनिंग एरिया मूव्ह. आता ऍडिशनल स्विमिंग पूल वगैरेचा फोटो आपण ऍड करू. हे आपलं बॅकयार्ड आहे. एक दोन, म्हणजे हे खरं आहे हा ताई इथं. म्हणजे हम्म. आपल्या बॅकयार्डला हे सगळी गोष्ट खरं, म्हणजे आपण काही खोटं फोटो नाही टाकलेत. तर म्हणून आपण हम्म. बॅकयार्डला हे ऍड करू शकतो. क्रिकेट ग्राउंड हे असं. मी पण बॅकयार्डला आहे, याला मूव्ह करायचं. बॅकयार्डला मूव्ह. आणि असं करता करता आता आपल्याला ही पण बेडरूमला मूव्ह होईल. बेडरूम. आता स्विमिंग पूलचे फोटोज आपण मार्क करू. एक, अं, दोन, आणि अजून एक होता. एक, दोन. कुठं गेला स्विमिंग पूलचा फोटो? स्विमिंग पूलचा फोटो ठीक आहे. ठीक आहे. मूव्ह टू. इथं आपल्याला एक हे करावं लागेल. ऍडिशनल एरिया, कोर्टयार्ड, डार्क रूम, इव्हन फुल बाथरूम, जिम एरिया, लायब्ररी, किचनेट, पूल. मूव्ह. पूल मध्ये मूव्ह केलं आपण. नंतर आता बघितलं तर हे पण बॅकयार्डला येईल. हा किचनचा पार्ट झाला, हा बेडरूमचा पार्ट झाला. एकदा जिम सिलेक्ट करू आपण. हे दोन जिमचे फोटोज आहेत, तर हे जिम मध्ये येतील. जिम. ठीक आहे. तर हम्म. असं आपण हे सेटअप केलंय फोटोजच्या बाबतीत आहे. तर आता तुम्ही बघितलं ना, तर थोडासा बेटर दिसेल तो, म्हणजे आधीपासून. कव्हर फोटो चेंज नाही झालाय. एक मिनिट. कव्हर फोटो आपल्याला आणून व्ह्यू. तर कव्हर फोटो आपण आपल्या हिशोबाने लिव्हिंग रूमला जाऊन याला कव्हर फोटो सेटअप करू. त्यासाठी मॅनेज फोटोज करावा लागेल आणि याला कव्हर फोटो सेट करू. कव्हर फोटो सेटअप करायला देत नाही तो. का असं? नंतर बॅक करू. ऑल फोटोजला, हा ऑल फोटोजला करायला गेल तो. इथं जाऊन इथं गेले की मेक कव्हर फोटो. कव्हर सेटअप झाला. आता व्ह्यू केलं. आता आपण फोटोज वर क्लिक केलं ना, शो ऑल फोटोज, तर तो कॅटेगरी वाईज दाखवणार. हम्म. ओके. तर हे झालं आपलं एक सिंपल अरेंजमेंट. तर तुम्हाला बेसिकली मी हे का दाखवतोय, की तुम्हाला कळेल की बॅकएंडला चेंजेस केल्यावर फ्रंट एंडला चेंजेस येतात आपोआप. हम्म. इथं आपल्याला कधीच म्हणजे क्वचित काम असतो, कारण हा सेटअप असतोच मोस्टली. पण कधी कधी आपण चेंजेस करत राहतो इथं, काय काय करायचे असतील तर. तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन
लिस्टिंग डिस्क्रिप्शन्स हे आपण चेक करतो की हे बरोबर मेन्शन केलं आहे का, स्पेशियस 600 स्क्वेअर फीट का, कारपेट 15 फ्लोअरला आहे का अपार्टमेंट. तर हे तुमच्यासाठी लर्निंगला पण चांगलं आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स ना इथं हम्म. इथं भेटतील. आता मी काय केलंय, तुम्हाला तुमचा ट्रेनिंग स्टार्ट करायच्या अगोदर काल रात्रीपासून बसून ना एक एक्सेल शीट बनवली आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला ती एक्सेल खूप हेल्प करेल. गुगल जेव्हा तुम्ही ऍक्सेस बनवणार ना, तर त्या आयडीला मी हम्म. शेअर करेल ही शीट. ओके. ठीक आहे. तर ही जी शीट आहे, इथं आपले सगळे अपार्टमेंट मेन्शन्ड आहेत ताई. ओके. समजा हम्म. टायटल म्हणजे आता आपण ज्या अपार्टमेंटवर होतो ना, तर तो आपण तसं रिलेट करू. हे बघा, आता आपण कुठल्या अपार्टमेंटला आहोत, टायटल मेन आहे. टायटल म्हणजे हेडर, तिथूनच ओळखायचं सगळं. तर हे डिझायनर 1 BHK 15 फ्लोअर हाय लाईफ. मी इंटरनल हम्म. नाव तर दिलाय टावर 10-1502. ओके. तर हम्म. मी ह्याला काय केलंय, इथं एक नोट डाऊन पण करून टाकलंय. नोट डाऊन म्हणजे तुम्हाला सिम्पल होण्यासाठी. हे बघा, इथं दिसला डिझायनर 1 BHK 15 फ्लोअर हाय लाईफ. ओके. हम्म. आता ह्या हम्म. लिंकवर तुम्ही क्लिक केलं, अ, तर तुम्हाला कॉपी करून पेस्ट पण करता येईल. आता याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा हा वेबसाईट दिसतो. हा आपली मेन वेबसाईट आहे. हा, हा. ठीक आहे. ओके. आणि या वेबसाईटला लोक जाऊन चेक इन डेट समजा त्याला टाकायची असेल आजची, तर आजची डेट टाकेल, तर त्याला रेट दिसणार इथं. तो रेट त्याच्यावर क्लिक करून त्याला 3 गेस्ट त्यांनी सिलेक्ट केले. रिझर्व वर क्लिक करेल तर आता आपल्याला अलाव नाही करणार, कारण आपण लिस्टिंगचे ओनर आहेत. पण तुम्हाला हम्म. एखाद्या वेळेस मी लिंक दिली तर तुम्ही बुक करू शकता. ओके. आता मेन गोष्ट अशी आहे की इथं लोकांना दिसतंय की एम्युनिटीज काय आहेत. एम्युनिटीज म्हणजे काय, परत बॅकएंडला येतो. इथं एम्युनिटीज सेक्शन वरती आपल्याला तो सिलेक्ट करायला देतोय प्रत्येक गोष्टी आपल्या अपार्टमेंट मध्ये काय काय आहे. ओके. याला एडिट वर हम्म. क्लिक केलं ना, तर एडिट वरती क्लिक केल्यावर आपल्याला इथं अलाव करतो एअर कंडिशनिंग स्प्लिट डक्ट टाईप डक्टलेस सिस्टम, म्हणजे स्प्लिट एसी आहे. मग बॅकयार्डला आपला हम्म. पब्लिक आणि शेड आहे. बेड आणि लिनन प्रोव्हाइड करतो. बॉडी सोप येस. सीलिंग फॅन आहे. हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण आपण इथं ऍड केलेत. म्हणजे हे एम्युनिटीज त्यांनी कन्सिडर केलेत. ओके. मायक्रोवेव्ह आपण हम्म. प्रोव्हाइड केला आहे. प्रायव्हेट एंट्रन्स आहे. सेफ आहे. शॅम्पू, सिंगल लेवल होम, हे असे डिटेल्स आहेत. ओके. वायफायची स्पीड किती आहे, 50 Mbps दाखवतोय. पण वॉशिंग मशीन काय, टम्बलर, स्मोक, सिंगल लेवल होम म्हणजे याला फ्लॅट आहे. फ्लॅट एकच लेवलवर असतो ना, घर असतो, घरात सीडी वगैरे असते. हा. फ्लॅटमध्ये सिंगल लेवल असणार. तर डन करू आपण. तर आपल्याला इथं ऍड पण करता येते. ऍड म्हणजे काय, आता आपल्याला समजा कुठल्या सर्व्हिसेस ऍड करायचे आहेत. ब्रेकफास्ट आता सध्या देत नाही आपण, तर म्हणून ऍड नाही केलाय. पण पुढे प्लॅन आहे ब्रेकफास्ट ऍड करायचा, तर आपण तेव्हा ब्रेकफास्ट ऍड करू. लॉंग टर्म स्टे आपण अलाव करतोय. ठीक आहे. मग लगेज हम्म. ड्रॉप ऑफ आपण अलाव करतोय. हे सर्व्हिसेस आहेत. क्लिनिंग अवेलेबल, येस. पार्किंग अँड हम्म. फॅसिलिटीज मध्ये गेलो, ईव्ही चार्जर आहे, पार्किंग आहे, फ्री पार्किंग स्ट्रीटवर पण आहे, इनसाइड पण आहे, जिम आहे, हॉट टब आहे. आईस हॉकी नाहीये आपल्याकडे. पेड पार्किंगची हम्म. गरज नाही, कारण फ्री दिलेली आपण. ठीक आहे. सोना आहे. सिंगल लेवल होम ते सिलेक्ट केलंय. आता पब्लिक अँड शेड, सोना पब्लिक आहे, म्हणजे ते क्लब हाऊस मध्ये आहे. तर क्लब हाऊस हा. मध्ये आपल्या एक जे सिस्टम, क्लब हाऊस वरती मी एक सेपरेट सेशन घेतो. सिंपल आहे ते पण. आता आउटडोअर मध्ये काय काय, बार्बिक्यू नाहीये आपल्याकडे, बीच नाहीये, बाईक्स आहे, सायकल अवेलेबल आहे आपल्या इथं भाड्याने. हम्म. बोटिंग नाहीये, बोट बर्थ नाहीये. बोटिंग आहे, पण ती बोट बर्थ म्हणजे तुम्ही स्वतःची बोट घेऊन जाऊ शकता, तसं नाहीये इथं. माणूस बोटिंगला एक माणूस असतो, त्याच्या बरोबर तुम्हाला जावं लागतो. ठीक आहे. मग फायर ठीक आहे. पिट नाहीये, हॅमॉक नाही, कयाक नाही, आउटडोर डायनिंग एरिया इज नॉट अवेलेबल. आउटडोर डायनिंग एरिया इज अवेलेबल, तुम्ही जाऊन बाहेर इथं बॅकयार्ड मध्ये जेवू शकता. नंबर ऑफ स्पेसेस 5 करा. आहे ते टेबल चेअर लावलेले आहेत आपण बाहेर मध्ये. आउटडोर फर्निचर नाहीये.
आउटडोर किचन अवेलेबल नाहीये, सन लाउंजर्स अवेलेबल आहे स्विमिंग पूलच्या इथं. ओके, पॅशिओ हा. बाल्कनी अवेलेबल आहे. लोकेशन फीचर्स, बीचला ऍक्सेस नाही, लेक आहे सोसायटीमध्ये, लेकला ऍक्सेस आहे, लॉन्ड्रेट, प्रायव्हेट एंट्रन्स, रिसॉर्टला ऍक्सेस आहे. येस, स्कीइंग स्केआउट, वॉटरफ्रंट पण आपण क्लिक करू शकतो. वॉटरफ्रंट म्हणजे कारण आपल्या इथून हा जो टॉवर आहे त्याच्या समोरच पवना नदी वाहते, म्हणून मी वॉटरफ्रंट ओके. सगळ्या अपार्टमेंटला आपण वॉटरफ्रंट बोलू शकतो. किचन अँड ठीक आहे. डायनिंग, बेकिंग शीट आपण प्रोव्हाइड करत नाही, बार्बिक्यूचे नाही, ब्लेंडर आहे म्हणजे मिक्सर ग्राइंडर, ब्रेड हम्म. मेकर नाहीये, कॉफी प्रोव्हाइड करतो, कॉफी मेकर नाहीये, कुकर आहे, कुकिंग बेसिक्स आहे, क्रॉकरी कटलरी आहे. डायनिंग टेबल नाहीये कारण आपण ते तिथं हे प्रोव्हाइड केलंय, काय म्हणतोय असं, ओटा आहे, ओट्यावर बसून त्याला डायनिंग टेबल, त्याला बार टॉप म्हणतात. ठीक आहे. मग हम्म. डिशवॉशर नाहीये, फ्रीझर नाहीये, फ्रीज आहे, हॉट वॉटर केटल आहे, किचनेट नाहीये, प्रॉपर किचन आहे आपलं, मायक्रोवेव्ह हम्म. आहे, मिनी फ्रीजची गरज नाही, वरती फ्रीज दिलाय, ओव्हन नाहीये, मायक्रोवेव्ह आहे, राईस कुकर नाहीये, टोस्टर नाहीये, वेस्ट कंपोजर, वाईन ग्लासेस आहेत, वाईन ग्लासेस आपण प्रोव्हाइड करतो. आणि इंटरनेट अँड ऑफिस. तर हे जे फीचर्स आहेत ना ताई, हे दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. इथं टिक मार्क केले असतील तर आपल्याला ते प्रोव्हाइड करावं लागतीलच असं आहे. म्हणजे ते हम्म. इट्स लाईक धोका दिल्यासारखं नाही दिला तर आपण, तर ते कंपल्सरी आहे देणं. मग आता एअर कंडिशनिंग आहे, सीलिंग फॅन आहे, पोर्टेबल फॅन्स नाहीयेत, गरज नाही. हीटर पण नाहीये, इंडोर फायरप्लेसची पण गरज नाही. फॅमिलीला बेबी बाथटब नाहीये, बेबी मॉनिटर सिस्टम नाहीये, बेबी सेफ्टी गेट्स नाहीयेत, बेबी रेकमेंडेशन्स देऊ शकतो आपण, म्हणजे त्यांना एक चेअर वगैरे असेल तर हवी. रेकमेंडेशन मध्ये तुम्ही कुठं जाऊ शकता बेबीला घेऊन. बोर्ड गेम्स आपण प्रोव्हाइड करू शकतो. चेंजिंग टेबल नाहीये, चिल्ड्रन बाईक नाहीये, चिल्ड्रन बाईक्स, चिल्ड्रन बुक्स अँड टॉयज नाहीये, चिल्ड्रन प्ले रूम आहे पण क्लब हाऊसला आहे, ते पेड आहे. चिल्ड्रन हम्म. टेबल वेअर नाहीये, कॉट नाहीये, फायर प्लेसच नाहीये. तर हे हाय चेअर म्हणत होतो मी फूड साठी. बेबी पण वापरू शकतो ती हाय चेअर. ठीक आहे. त्यांची वेगळी असते पण ठीक आहे, ते प्रत्येक अपार्टमेंटला आपण हाय चेअर दिली आहे. आउटडोर प्लेग्राऊंड येस आहे. प्लग सॉकेट कव्हर्स नाहीये. टेबल कॉर्नर टिक मार्क केलाय मी तरी, कारण कुठे कुठे गोष्टी नाही, नको करायला. ट्रॅव्हल कॉट नाहीये, विंडो गार्ड्स पण नाहीयेत. तर हे फॅमिलीसाठी झालं. आता एंटरटेनमेंट मध्ये आर्केड गेम्स, म्हणजे आपल्याकडे तर ते गेमिंग पार्लर असतो ना, तिथं जाऊन लोक पोरं जाऊन ते खेळतात 1 तास वगैरे, तसलं आर्केड गेम्सची अवेलेबिलिटी नाहीये. बॅटिंग केज पण नाहीये. बुक्स अँड रीडिंग मटेरियल आपण प्रोव्हाइड करू शकतो. बॉलिंग ॲली नाहीये. सिनेमा आहे पण ते चार्जेबल आहे. ते मूवी थिएटर छोटासा आहे पण ते चार्जेबल आहे. क्लाइम्बिंग वॉल आहे पण ओन्ली फॉर स्मॉल किड्स. इंटरनेट कनेक्शन, एक्सरसाइज इक्विपमेंट, गेम कन्सोल, एक्सरसाइज इक्विपमेंट, आपल्याकडे जिम आहे तर एक्सरसाइज इक्विपमेंटला टिक करायचं काही गरज नाही. पूल टेबल आहे, मिनी गोल्फ, पूर्ण गोल्फ कोर्सच आहे तर मिनी गोल्फ कोर्स पण आहे, म्हणून मी टिक मार्क केलाय. पण आपल्याकडे पूर्ण गोल्फ कोर्स आहे मोठा. रेकॉर्ड प्लेअर, स्केट रॅम्प, टेबल टेनिस टेबल आहे, थीम रूम आहे, साऊंड सिस्टम्स आपण प्रोव्हाइड करत नाही. रेकॉर्ड प्लेअर नाही, टीव्ही आहे. हे एंटरटेनमेंट झालं. आता बेडरूम अँड लॉन्ड्री. बेड लिनन आपण प्रोव्हाइड करतो, क्लोथ ड्राईंग रॅक आपण प्रोव्हाइड करतो, एसेन्शियल्स, हँगर्स, आयर्न, मस्किटो नेट, सेफ, हे सगळं. बाथरूम मध्ये काय काय, बाथ टब नाहीये, हे बाथ टब साठी आहे. हम्म. बेडलेट आहे. मग बॉडी सोप, क्लिनिंग प्रोडक्ट्स, कंडिशनर आपण प्रोव्हाइड करू शकतो. हेअर ड्रायर आपण आता सध्या हेअर ड्रायर काढून टाकलाय, कारण लोक ना ते हेअर ड्रायर लगेच खराब करतात. तर समजा कोणी मागितलं आपण तर त्याला प्रोव्हाइड करतो, पण सगळ्या ठिकाणी आपण हेअर ड्रायर काढून टाकलाय सध्या. आउटडोर शॉवर नाहीये, शॅम्पूचं शॉवर जेल आपण प्रोव्हाइड करतो. बेसिक्स मध्ये आलो आपण, एअर कंडिशनिंग अवेलेबल आहे. एसेन्शियल्स म्हणजे आपण त्यांना सोप, शॅम्पू, हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करताय का त्याबद्दल विचारतायत ते. तर येस, आपण ते प्रोव्हाइड करतो त्यांना. ओके.
नाव कमिंग बॅक टू हा किचन टीव्ही वायफाय हे झालं डन. ओके, एम्युनिटी सेक्शन डन केला. आता तुम्हाला हे सगळे जे आपण चेंजेस केलेत, हे सगळे चेंजेस तुम्हाला लाईव्ह पण इमिजिएट दिसणार. मी रिफ्रेश केल्यावर पेज आधी 42 का 43 होते, आता ते वाढून 73 एम्युनिटीज झालेत. ओके, हा. जे म्हणजे बेसिकली जे जे आपण इथं चेंजेस करतोय ते इथं रिफ्लेक्ट होणार. ओके, ऍक्सेसिबिलिटी फीचर्स. नाव डिसेबल पार्किंग स्पॉट. डिसेबल्ड पार्किंग स्पॉट म्हणजे आहे तसं आपण करू शकतो. बेसिकली जवळ जवळ आय डोंट हॅव दिस फीचर, आय हॅव दिस फीचर. तुला फोटोज टाकावं लागतात. कॅन्सल. लिट पाथ फॉर गेट एंट्रन्स. स्ट्रेस फ्री ऍक्सेस. स्टेप फ्री ऍक्सेस. येस, स्टेप फ्री ऍक्सेस अवेलेबल आहे. आय हॅव दिस फीचर. आफ्टर सबमिट विल रिव्ह्यू युअर फोटो. अच्छा, ते सगळं चेक, ते नवीन त्यांनी केलं. स्विमिंग पूल हॉट टब पॉलिश्ड. अच्छा, पॉलिश्ड हे चेक करावं लागेल. सीलिंग अँड मोबाईल हे नवीन काहीतरी त्यांनी ऍक्सेसिबिलिटी फीचर्स ऍड केले, ते मी चेक करतो. ओके, अँड गेस्ट कॅन बुक ऑटोमॅटिकली विथ इन्स्टंट बुक. हाऊस रूल्स. तर प्रत्येक हाऊसला आपण पेट्स नॉट अलाउड केलंय. पेट्सला आपण अलाउ करत नाही. इव्हेंट्स आपण अलाउ करत नाही, म्हणजे येऊन पार्टी वगैरे करणं. स्मोकिंग आपण अलाउ करत नाही. क्वायट आवर्स म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत क्वायट आवर्स आहेत. याला आपण 10 पण करू शकतो. सॉरी, 10 PM पण करू शकतो. कमर्शियल फोटोग्राफी आपण अलाउ करत नाही. नंबर ऑफ गेस्ट 3 अलाउड आहेत. अराईव्ह, हा हा आता मेन पॉइंट आहे. आता चेक इन टाइम आपला 1 PM आहे आणि तुम्ही कधी पण येऊ शकता. का? कारण आपल्या अपार्टमेंटच्या बाहेर एक लॉक बॉक्स असतो. लॉक बॉक्स मध्ये चावी ठेवलेली असते. त्या चावी तुम्ही ओपन करून तो लॉक बॉक्स ओपन करून तुम्ही त्या चावीला ऍक्सेस करू शकता. ओके, त्याबद्दल मी एक व्हिडिओ पण बनवलाय. त्या व्हिडिओला तुम्हाला ऍक्सेस देतो आता. आता व्ह्यू युअर चॅनल. इथं व्हिडिओज आहेत काही काही, ते व्हिडिओज तुम्ही एकदा गो थ्रू करा सगळ्या, कारण तिथं डिरेक्शन्सचे पण व्हिडिओज आहेत ताई. म्हणजे तिथून टावर, समजा तुम्हाला कोणी कॉल करून विचारला टावर 11 कुठे आहे, तर तुम्हाला त्याला व्हिडिओ पाठवता येईल. ओके, ठीक. हा, हा ठीक आहे. व्हिडिओ पाठवला की, आणि आपण हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली आधी पाठवतो, पाठवतोच, पण तरी आपण सेपरेटली पण पाठवू शकतो. तर लॉक बॉक्स बद्दल बोलायला आपण बोलत होतो, तर हा लॉक बॉक्सचा व्हिडिओ एक मिनिट. लॉक बॉक्सचा व्हिडिओ इथं असेल. आता एक हा होस्टिंग सेक्शन मध्ये होतो. एक मेसेजिंग सेक्शन पण ओपन करून ठेवतो. प्रत्येक गेस्टला बुक केल्यावर हे असा मेसेज आपल्याला त्यांना पाठवावा लागतो. हे बघा, हे क्रिस्टीननी 25 साठी आज बुकिंग केली आहे. ओके, तर इथं आपण लॉक बॉक्स कोडवर क्लिक केलं ना, इथं आपल्याला क्लिक केल्यावर कंटिन्यू टू youtube.com. We've reached tower इथं 19 असं on the बघा, एक 9th. लॉक बॉक्स आहे. ओके, गेस्टला हा लॉक बॉक्सचा चावीचा जो कोड आहे ना, तो आपण प्रोव्हाइड करतो. ओके, मेसेज मध्ये पण प्रोव्हाइड करतो त्याला. व्हॉट्सअपला पण आपण टाकतो. एअरबीएनबी मेसेजवर पण आपण प्रोव्हाइड करतो त्याला. ठीक आहे, तर तो असं, ठीक आहे. हा हा असं त्याला हे व्हिडिओ पण पाठवतो. इथं आज चावी आहे आणि त्याच हे चावी हम्म. त्याला घेऊन दरवाजा उघडता येते. ही सिस्टम आहे सगळीकडे. ओके, हम्म. तर हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करून ठेवेल. तर तुम्हाला हे एंट्री होईल, अपार्टमेंटची एंट्री झाली. ओके, कमिंग बॅक टू, हा आता बघा, हे क्रिस्टिननी कधी बुकिंग केली आहे. तिने आजसाठी बुकिंग केली आहे. 25 मार्च म्हणजे आजच आहे, बरोबर. 11:50 म्हणजे आत्ता एक 10 मिनिटं पूर्वीच तिने बुकिंग केली. तर हे मेसेजेस ऑटोमॅटिकली जातात तिला. डिअर क्रिस्टीन, थँक्स फॉर बुकिंग कन्फर्मेशन. आपण बोलत होतो तरी हे मेसेजेस गेले, बरोबर ना. तर हम्म. आता हे विचारलंय सबानी त्यांना की किती वाजता तुम्ही येताय, आणि आयडी पण शेअर करा. ओके, मग हम्म. 12 वाजता एक ऑटोमॅटिक मेसेज जातो त्यांना ह्याचा,
वायफायचा, तो पण ऑटोमॅटिक आहे. तो 12 वाजताचा एक शेड्यूल केलेला आहे मी. ठीक आहे. मग ऍड्रेसचा 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिक, 10 मिनिट बरोबर, 10 मिनिटानंतर 11:50 ला बुकिंग आली. 12 वाजता एक मेसेज पण गेला ऍड्रेसचा. हा ऍड्रेस ऑफ द लोकेशन लोढा बेलमोंडो, हे पूर्ण ऍड्रेस त्यांना गेला. हे मग ऑटोमॅटिक जातात का? ऑटोमॅटिक जातंय, हा 10 मिनिटानंतर. ओके. हा ठीक. दहा हं. मिनिटानंतर ऑटोमॅटिक जाते त्यांना मेसेज. मग त्याच्यानंतर हे सगळे मेसेजेस पण ऑटोमॅटिक हे पाठवलेत आपण. म्हणजे पण हं. समजा रात्री बुकिंग आली तर हे मेसेजेस ऑटोमॅटिक जातात. ह्याला व्ह्यू स्केड्यूल मेसेजेस म्हणतात. स्केड्यूल क्विक रिप्लायज. ओके. स्केड्यूल हं. म्हणजे ऑलरेडी जाणारे ऑटोमॅटिक मेसेजेस आहेत. बुकिंग कन्फर्मेशनचा, वायफायचा, अपार्टमेंटची इन्फॉर्मेशन, टावर पार्किंगचा एक व्हिडिओ बनवलाय आपण. तर तुम्ही हे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल. तर तुम्ही कसं पार्क करायचंय. सॉरी, टावर पार्किंगचा नाहीये हा व्हिडिओ, डिरेक्शनचा व्हिडिओ आहे. डिरेक्शन्स म्हणजे ह्याचा, इथून मेन गेट वरनं, हे समजा मेन गेटला आला माणूस, तर त्याला तिथून हं. टावर 10-11 वाजेपर्यंत कसं येणार तो, त्या त्या बाबतीचा व्हिडिओ आहे. ओके. हो. तर हा व्हिडिओ पण त्याला, हा आपण स्केड्यूल केलेला आहे इथं. तर स्केड्यूल कसं केलंय की तो ज्या दिवशी बुकिंगला चेक इन करणार असेल ना, तर त्या दिवशी हं. त्याला सकाळी 11 वाजता जाता येते व्हिडिओ. ओके. मग क्लबची इन्फॉर्मेशन 4 तास नंतर जाते. क्लब हाऊस मध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल. आणि क्लब हाऊस मध्ये रूल्स काय काय आहे, हे तुम्हाला थोडं वाचावं लागेल. रूल्स म्हणजे क्लब हाऊसला ठीक आहे. तुम्ही असं डायरेक्टली जाऊ शकत नाही. तुम्हाला 400 रुपये भरावं लागतात एका माणसाचे. तुम्ही ते 400 रुपये आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला एक डेचा पास बनवून देताल व्हॉट्सॲपला. तर ते पास दिल्यानंतरच तुम्हाला ते ऍक्सेस, तुम्हाला तो पास दाखवावा लागतो रिसेप्शनला. आणि ते रिसेप्शनला दाखवल्यानंतर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकता. स्विमिंग हं. पूलला हेअर कॅप कंपल्सरी आहे दोघांना, मेलला फिमेलला. हेअर कॅप शिवाय ते एंट्री देत नाही. क्लब हाऊस ट्यूजडेजला क्लोज असतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना, स्विमिंग पूलचे टायमिंग काय आहेत, हॉर्स रायडिंगचं टायमिंग काय, हे आपण त्यांना एक ऑटोमेटेड मेसेज पाठवतोय सध्या हं. यांना, गेस्टला. पण आपल्याला पण माहित पाहिजे हे सगळे काय आहेत, विषय आहेत ते क्लबचे. ठीक आहे. मग ठीक फूड आहे. अँड लोकल स्टोअर. फूड अँड लोकल स्टोअर म्हणजे ऑप्शन्स फॉर फूड. लोकलमध्ये एक एजवूड रेस्टॉरंट आहे. लिकरसाठी तुम्ही ह्याला कॉल करू शकता. बिर्याणी म्हणून इथं कॉल करू शकता. होममेड मोमोज खायचे असतील तर ते अनिता म्हणून मॅडम आहेत, त्यांच्याकडून तुम्ही कॉल करू शकता. असं लोकल स्टोअर कमलमध्ये. मग ग्रोसरी स्टोअर, मेडिकल, फार्मसी, हे सगळ्या गोष्टी आपण नोट डाऊन करून ठेवलेत. हे ऑटोमॅटिक मेसेज जातो त्यांना. ओके. गेस्टला. ठीक आहे. मग ते गेस्ट हं. वाचतो त्याला, आणि त्याला आता 2 प्रकारचे गेस्ट असतात ताई. ओके. एक जो हं. ऍप्लिकेशन चांगल्या प्रमाणे वापरतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला Airbnb वरतीच सगळं रिप्लाय करतायत, त्यांनी सगळं ते बघतायत. ओके. पण हां, हां. खूप गेस्ट असे असतात की त्यांना Airbnb कळतच नाही. म्हणजे त्यांना ते Airbnb वरती मेसेजेस वाचतच नाही. क्रिस्टीनना वाचतच नाहीये. ओके. हं. तर एक मिनिट. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, त्या केसमध्ये आपण व्हॉट्सॲपलाही त्यांना हे सगळ्या डिटेल्स पाठवतो. ओके. जे आपण हां. त्यांना Airbnb वरती पाठवलेत ना डिटेल्स, पण व्हॉट्सॲपला हं. स्केड्युलिंग नाहीये. व्हॉट्सॲपला आपल्याला मॅन्युअली पाठवावं लागतं. मी त्यासाठी पण ट्राय करतोय स्केड्यूल, म्हणजे स्केड्युलर साठी. बघू पुढे काय होतंय. पण एकदा गॅसची बुकिंग आली ना, तर त्याचा नंबर आपल्याला इथं भेटतो बघा. याला आपल्याला कुठं भेटेल बघा नंबर. हा, इथं क्लिक केलं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी एकच बटनवर क्लिक केलंय. हा बटन आहे. ठीक आहे. ह्याच्यावर क्लिक केलं ना, त्याची क्रिस्टीनचा फोन नंबर भेटला आपल्याला. ओके. तिची बुकिंग डेट, बुकिंग कन्फर्मेशन कोड, तिचा काय, तिच्याबद्दल चेंज रिझर्वेशन, तिने बोललो की मला डेट चेंज करायची आहे वगैरे. तर त्यासाठी पण पूर्ण डेटा इथं, पूर्ण इन्फॉर्मेशन इथं अवेलेबल आहे.
तर सध्या आपल्याला तिचा फोन नंबर तर भेटलाय. ओके. फोन नंबर भेटल्यानंतर तर सबानी काय केलं असेल तिच्या फोनवरनं तिच्या मोबाईल, कारण आता ती रिप्लाय करत नाहीये, ती काय मेसेजेस बघत नाही. असे खूप गेस्ट असतात ते त्यांना माहीतच नाहीये की Airbnb ला सुद्धा मेसेजेस येतात. असे पण गेस्ट आहेत. ओके. त्यांना वाटतं ते फक्त बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. पण Airbnb वरती सुद्धा सगळ्या गोष्टी होतात जे आपण व्हॉट्सअपला करतोय. ओके. अ, ते कसे गेस्ट असतात ते तुम्हाला सांगतो मी. त्यांना का आपल्याला व्हॉट्सअपला घ्यायची गरज नाही ते पण सांगतो. अ, हे गेस्ट इथे आहेत बघा. आता मेसेजेस वर गेलो आपण. मेसेजेस वर गेल्यावर तर समजा हा. आता इथं हे बघा, अभिषेक काय बडबड करत बसलाय. काय, कॅन यू अप्रूव्ह झोमॅटो ऑर्डर 2 hours आफ्टर 1:30. ओके. आणि बुकिंग केल्या गेल्या ना ते काहीतरी काय बोलत बसतात गेस्ट. ओके. म्हणजे हे बघा, त्यांनी गेस्ट आयडी इथं पाठवली आहे 1:07 ला. बरोबर. आणि बुकिंग त्यांनी 1:02 ला केली होती. तर कालच केली होती. तर ह्या केसमध्ये आपण समजून जायचं की अभिषेक इज युजिंग द ऍप्लिकेशन. तर ऍप्लिकेशन वरतीच आपण त्याला जे डिटेल्स पाठवलेत ना, तर त्या केसमध्ये हा इथं त्यांनी रिप्लाय करतो, आय एम अवेअर दॅट यू नीड अप्रुव्हल्स लेट नाईट, आर देर एनी रिस्ट्रिक्शन्स? नो, यू जस्ट नीड टू इन्फॉर्म. हा, ही एक छोटी प्रोसेस आहे आपल्या इथं, की आपल्या बेलेव्ही ऍप्लिकेशनचा तुम्ही हे बघितलं असेल व्हिडिओ, की ते बेलेव्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन आपल्याला प्री अप्रूव्ह करावं लागतात, बरोबर ना, हा. डिलिव्हरीज. हा. हा. तर त्या सेम कळालं. गोष्टीबद्दल आपण गेस्टला पण इन्फॉर्मेशनचा एक मेसेज, हा मेसेज ऑटोमॅटिक जातो. वी वॉन्ट टू कन्फर्म दॅट द डिलिव्हरी, तुम्ही झोमॅटो स्विगी काय ऑर्डर केला असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. ओके. आणि आपण त्यांना काय बोलतो, तुम्ही रात्री जरी ऑर्डर करणार असेल ना तरी आम्हाला 10च्या आतच सांगा. ओके. हम्म. सो, आणि आपण ते प्री अप्रूव्ह करून ठेवायचं. हे गेस्टवर अवलंबून राहायचं नाही. आपण प्रत्येक अपार्टमेंटला 10 म्हणजे झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन, ओला, उबर अप्रूव्ह करूनच ठेवायचं. ठीक आहे. अप्रूव्ह करूनच ठेवलेलं असेल तर ते डायरेक्ट त्यांना आपण तो माणूस तिथं आला की त्यांना अप्रुव्हल भेटून जाते. ओके. तर ठीक. त्या केसमध्ये हा, आता अभिषेक इंटरॅक्ट करतोय तर अभिषेकला आपल्याला व्हॉट्सअपला घ्यायची गरज नाही. तर अभिषेकशी आपण Airbnb वरतीच बोलणार. आणि Airbnb चांगला, म्हणजे Airbnbचा जो मेसेंजर आहे तो पण बऱ्यापैकी कव्हर करतो सगळ्या गोष्टी. ओके. हम्म. ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर करतो. तर हा झाला हा व्हॉट्सअप ते मेसेंजर आहे. तर पण समजा एखादा गेस्ट तुम्हाला असं कम्फर्टेबल वाटत नसेल Airbnb वरती, तर व्हॉट्सअपला आपण त्याच्याशी बोलू शकतो, कारण व्हॉट्सअप सगळेच लोक वापरतात. पण व्हॉट्सअपला घेणं याचा अर्थ असा असतो की आपल्याला डबल, इथं ऑटोमॅटिक मेसेजेस जातातच, पण डबल सोर्स ऑफ कम्युनिकेशन असते ती. पण दॅट इज ऑलवेज बेटर. ओके. तुम्ही स्टार्टिंगला सगळ्याच गेस्टला व्हॉट्सअपला पाठवा, म्हणजे इन्फॉर्मेशन. आणि तो एक तुम्हाला हम्म. एक हे पण जमेल. आता बघा, सभाचा लॉग इन झालाय. तर क्रिस्टीनला तिने, आता आमच्याकडे 2 व्हॉट्सअप नंबर सध्या चालू आहेत. तर तिने क्रिस्टीनला इथून नाही पाठवणार असेल, कारण ती टॉवर 10 ला आहे. आता इथून पाठवला असणार, मी तुम्हाला सांगतो. तर हा पण ऑफिसचाच व्हॉट्सअप आहे, पण हा दुसरा नंबर आहे. टॉवर 10-11 साठी आपण हा नंबर वापरतो. तर इथून तिने क्रिस्टीनला, कारण क्रिस्टीन तर काय अभिषेक सारखं काय रिप्लाय पण करत नाहीये आणि ती मेसेज बघत पण नाहीये. आणि हे आपल्याला इथं सीन पण दिसतो हा ताई. इथं बघा, तुम्हाला इथं सीन पण दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं दीपकनी वाचलाय. दीपक हा ओनर आहे, निखारनी वाचला नाहीये. तर आपण बघतो निखारनी कुठपर्यंत वाचलाय. तर निखारनी एक पण मेसेज वाचला नाहीये. ठीक आहे. असे विंडो गेस्ट असतात. मग त्यांना त्या केसमध्ये आता बघा, शबानी त्याला रिप्लाय पण केलाय की आयडी शेअर कर बाबा. त्यांनी काहीच बघितलेलं नाहीये. तर हा गेस्ट नक्की सभाच्या व्हॉट्सअपला असणार. हे बघा, निखार कुठं गेला. हा सभाचा व्हॉट्सअप आहे. इथं तुम्ही बघितलं तर हा, हे बघा, निखार सभाच्या व्हॉट्सअपला असणार. हा आला इथं. मग इथं तो कम्युनिकेशन करतोय. ठीक आहे.
पण आता सभा थोडीशी जुनी झाली आहे म्हणून ती अ, म्हणजे वेट अँड वॉच करते की गेस्ट रिप्लाय करतोय का नाही वगैरे. पण तुम्ही ती हॅबिट ठेवू नका. तुम्ही सध्या म्हणजे अंडरस्टँडिंग साठी ना डायरेक्ट व्हॉट्सअपला पण लोकांना लगेच टच करा. ओके. मग समजा तो Airbnb सर. वरती पण बोलत हं, असेल, तरी तुम्ही मग तो थोडा तुम्हाला 1, 2, 3 महिने झाले, थोडा कॉन्फिडन्स आला, की मग ओन्ली Airbnb वरती आपण रिलाय करू शकतो. हे बघा, हे निकार तुम्ही आता निकारनी एक पण गोष्टीला इथं रिप्लाय केलेला नाहीये. पण WhatsAppला तो व्यवस्थित बोलतोय सगळं. आयडी पण पाठवली त्यांनी. ओके. आणि बेलेव्ही हं, वरती आपण तुम्ही हे बघितलं असेल, बेलेव्ही वरती आपण हे क्रिएट करतो बघा. QR कोड आणि हे पाठवतो. ओके. तुमच्या बाबतीत ना मी थोडी प्रोसेस सिंपल करतोय. तर काय करणार आपण मी तुम्हाला एकच लॉग इन आयडी देणार बेलेव्हीचा. ओके. सध्या हं, आणि अ, पण दॅट विल बी व्हॉट आय एम ट्राइंग टू से. तो आहे कशासाठी? तो फक्त आहे मेन गेट एंट्रीसाठी. जे अप्रुव्हलचे बेलेव्ही लॉगिन आहेत ते तुम्हाला मल्टिपल असणारच तुमच्या केसमध्ये पण. ठीक आहे. तुम्हाला पण मल्टिपल हं, ऍप्स म्हणून एक तुम्ही जे नवीन फोन घेणार ना त्या फोनमध्ये फक्त दुसरा काही फोटोग्राफी घेऊ नका. म्हणजे डेटा खूप आपल्याला लागणार आहे त्या फोनमध्ये. म्हणून तुम्ही पर्सनल यूज साठी ते वापरू नका. कारण बेलेव्ही ऍपला आपल्याला ना मल्टिपल ऍप्स अकाउंट्स म्हणून एक अकाउंट आहे ते वापरावा लागतो. जेवढे पण 50 बेलेव्ही ऍप्लिकेशन्स आहेत आपल्याकडे, त्यांना सगळ्यांना आपण मल्टिपल अकाउंट्स मध्ये लॉग इन करतो. तो थोडासा कन्फ्युजिंग प्रोसेस आहे. ठीक आहे. त्या मी तुम्हाला हं, हँड होल्ड करेल तिथं. पण तुम्ही त्यासाठी नवीन मोबाईल आपण प्रिफर करतोय. नवीन मोबाईल कारण ते रॅम खूप खातो तो. बिकॉज यू आर युझिंग द सेम ऍप्लिकेशन 50 टाइम्स. तुम्ही क्लोन बनवतात त्या ऍप्लिकेशनची. ठीक आहे. तर तो रॅम खूप खातो. त्याबद्दल तो थोडासा इश्यू आहे. पण लॉग इनला ना तुम्हाला एकच QR कोड जनरेट करायचा आहे आठवड्याला. ओके. म्हणजे समजा तुम्ही एक हं, क्यूआर कोड हं, जनरेट केला ना आणि हा क्यूआर कोड सगळ्यांबरोबर शेअर करायचा. कारण मेन गेटला ताई ते फक्त आणि फक्त हे क्यूआर बघतात. ओके. त्यांना बाकी काही हं, घेणं-देणं नाहीये. ते त्यांच्याकडे एक मशीन आहे बाहेर सिक्युरिटीकडे. ती काय करतायत ते डायरेक्ट जाऊन त्याच्यावर क्लिक करतायत. क्लिक म्हणजे स्कॅन करतायत त्याला. स्कॅन म्हणू शकता किंवा असं ते आपण इथं जातो ना एअरपोर्टला किंवा मॉलमध्ये त्याचा IR स्कॅनर असतो तो फक्त क्यूआर ला स्कॅन करतो. ठीक आहे. ते त्यांच्याकडे गन आहे ते हं, गन आणि ते एंट्री देतात. तर त्यांना काही घेणदेण नाही अपार्टमेंट कुठला हे क्यूआर नसेल तर ते एंट्री पण देत नाही आणि क्यूआर कुठलाही असेल आणि चालू क्यूआर असेल ना तर ते एंट्री देतात. ओके. आणि आपण आठवड्याला एकच क्यूआर बनवणार जे काय डेट असेल. ठीक आहे. आणि त्यांना ते क्यूआर कोड आपण असं पाठवणार. ठीक आहे. असं का? इथं बघा मी काय काय डिलीट केलंय. इथं ते दीपक पंचोलीचं नाव पण डिलीट केलंय. बरोबर. आणि तिथं हं, अपार्टमेंटची इन्फॉर्मेशन पण डिलीट केली 1807. कारण आपण एकच क्यूआर सगळ्या अपार्टमेंटला बनवतोय ना. तर त्या केसमध्ये आपण कशाला हं, त्यांना कुठला अपार्टमेंट आहे ते सांगायचं. ओके. तर गेस्टला हा जो क्यूआर आहे ना हा क्यूआर आपल्याला आठवड्यातनं एकदा तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचं मेन. बेस्ट वे असा आहे की एक मिनिट आता हे गेस्ट विचारत आहे
मला Airbnb ऍप वरती ना टाइम स्पेंड करावा लागेल. कारण तो ट्रिकी आहे मला माहिती आहे. म्हणजे तो इतकं सोपं नाहीये. आणि Airbnb खूप एक्सटेन्सिव्ह ऍप आहे. एक्सटेन्सिव्हचा अर्थ काय? खूप मॅच्युअर्ड ऍप्लिकेशन आहे ती. खूप दिवस म्हणजे 10-12 वर्ष झाले त्याच्यावर डेव्हलपर्सनी खूप काम केलंय. ओके. तर तुम्हाला पण असं 10 दिवसात येणारी गोष्टी नाहीये ती. तुम्हाला पण हळूहळू एक एक फीचर त्यांनी हे केलंय. ठीक आहे. आत्ता हा मेन हे आपले हे व्हॉट्सॲप कम्युनिकेशनवर तुम्ही बघितलं ना, तर आता हा त्या पॉइंटवर येत नाही मी. तर त्या पॉइंट थोडंसं सांगतो मी. एक मिनिट थांबा. आपण एक गोष्टी कंप्लीट करू. कुठं तो? हा व्हॉट्सॲप हा कम्युनिकेशनवर होतो, राईट? तर कम्युनिकेशनला तुम्हाला कल्पना आली की आपण गेस्टशी आपण कसं कम्युनिकेट करणार. ओके. स्टार्टिंगसाठी तुम्ही सगळ्याचे हम्म. नंबर घ्यायचे इथून आणि नंबर कसं सेव्ह करायचं तुम्हाला सांगतो. समजा मधुर मीमाचा नंबर तुम्ही घेतला ना. ओके. तर इथं कुठला टॉवर 10 2102 आहे. ओके. तर इथं तुम्ही चेक केलं हा नंबर, तर तिने कसं सेव्ह केलाय बघा सवानी. मधुरमा टॉवर 10 2102 March 25th. ओके. तुम्हाला पण सेम पॅटर्न फॉलो करावं लागेल. म्हणजे पहिलं नाव टी टॉवर आणि अपार्टमेंट नंबर आणि मार्च. ओके. मग त्या केसमध्ये नंबर एकदा तुम्ही सेव्ह केलं तर अर्धी गोष्टी तिथंच संपतात. तुम्हाला पूर्ण एक कल्पना येते की मधुरिमा कुठल्या अपार्टमेंटला आहे. मग ती प्रश्न विचारणार ना. समजा ती आली, तिला पाणीचा हे सापडत नाहीये. तर ती विचारणार की पाणी कुठे आहे. आलं लक्षात? मग ती तुम्हाला काहीतरी असं म्हणजे प्रश्न विचारू शकते ती. तर त्या कधी कधी तुम्ही नंबर सेव्ह केला नसेल ताई आणि बोलत असणार ना गेस्टला, तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या गेस्टला पण कळणार नाही बाबा हा नंबर कुठल्या गेस्टचा आहे. ओके. तर त्या केसमध्ये टॉवर आणि फ्लॅट पण इम्पॉर्टंट आहे. कारण समजा ती बोलली की मला टूथपेस्ट हवाय. ओके. तर तुम्ही आपला एक ह्याचा ग्रुप आहे केअरटेकरचा. तर केअरटेकरच्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही असं म्हणणार टॉवर 10 2102 टूथपेस्ट सेंड करो. ओके. इमीडिएट वाईफाई नहीं चल रहा. ओके. तर हे सगळे कम्युनिकेशन्स तुम्हाला यू आर द फेस. सो यू आर लाईक द इंटरफेस बिटवीन Airbnb application guest and the operations team. Okay, that is why you are the backend. तर तुम्ही बेसिकली व्हॉट्सॲप थ्रू किंवा Airbnb मेसेंजर थ्रू आम्हाला कम्युनिकेट करतायत, केअरटेकरला कम्युनिकेट करतायत की काय गोष्टी हवी आहे. ओके. हम्म. तो हा तर आता एक मिनिट. तर काय गोल तुम्हाला तुमचा मेन रोल तोच आहे. यू आर लाईक द इंटरफेस बिटवीन वाईस वर्सा. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिला की तुम्ही इथं केअरटेकरच्या ग्रुपला जाऊन हे पेस्ट केला की टूथपेस्ट दे दो किंवा वायफाय नाही चल रहा. तर त्या केसमध्ये ह्यांची पण गोष्ट तुम्ही गेस्टला इन्फॉर्म करता. फॉर एक्झाम्पल आता आपले 4 व्हॉट्सॲपचे ग्रुप आहेत. ओके. टोटल 5 आहेत. हम्म. एका ग्रुपमध्ये ना हे आता ही आपली टीम आहे. त्यांची फोटो दाखवतो मी.
ही आपली टीम आहे. ओके, हे आपले टीम मेंबर्स आहेत. ओके, तर प्रत्येक टीम मध्ये एक लेडी आणि एक माणूस आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा मोहित आहे, मोहितची बायको आहे. हे बालेराव मावशी आणि नितीन. मग हे प्रेम आणि सोना, ती सुट्टीवर होती त्या दिवशी. सोना, प्रेम, सोना आणि ही अर्चना मॅडम आणि हे नंदू. ओके, मग हे दोघं पण आहेत, चंदा आणि चंदाचा नवरा. ओके, तर प्रत्येक दोन लोकांचा मिळून, आणि हे दोन केअरटेकर आहेत, हे अरबाज आहे आणि हा किशोर आहे. ओके, कोपऱ्यातले. ओके, तर प्रत्येक माणसाचा ना एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. आता हे सोना क्लिनिंग ग्रुप, क्लिनिंग स्टेटस मी टाकलाय. त्याचं नाव चेंज करून आपण सोना प्रेम करू शकतो. सोना प्रेम क्लिनिंग स्टेटस केलाय. ओके, आता सोना प्रेम क्लिनिंग स्टेटसला आपण चेक केलं, तर इथं तुम्ही बघितलं तर हे सकाळी ना आपला हा मेन काम आहे. ते कसं होणार आहे मी तुम्हाला सांगतो. पण सकाळी तुम्ही बघितलं 8:30, 8-8:30च्या दरम्यान ना सभा काय करते, ते सोना आणि प्रेम काय करणार आहे दिवसात हे ठरवते. ओके, हा कसं ठरवते ती, आपण एक ऑटोमॅटिक प्रोसेस केली आहे. म्हणजे आपण जाऊन गुगल शीट्स अपडेट करतो की 1004 ला ऑनलाईन बुकिंग कसं, ही एक मिनिट आता, हे कन्फ्यूज होऊ नका. या बाबतीत आपण उद्या किंवा दुपारीत बोलू, ब्रेक नंतर. आता सध्या एवढा लक्षात घ्या की सभा सकाळी 8:30 वाजता यांना कळवते की तुम्हाला आज काय काय करायचंय. टावर 11ला ऑनलाईन चेक इन आहे, 2107ला ऑनलाईन चेक इन आहे, 1008ला. आणि त्यांना टायमिंग पण देते, काय टायमिंगला तुम्ही काय कुठं गेलं पाहिजे. मग आपली टीम तिथं तुम्ही घरातच असणार. मग प्रेम तिथं आला तर गुड मॉर्निंग म्हणणार. मग सोना इथं येऊन कामं स्टार्ट केली तिने, म्हणजे 8:30ला कामं चालू केली. मग 1004, 9-10ला क्लिनिंग झाला. ओके, इथं आपल्याला टायमिंग पण कळते. तुम्हाला टायमिंगवर पण लक्ष द्यायचं आहे, कारण हे लोक लबाडपणा खूप करतात किंवा इथं तिथं गायब होतात. तर आपल्याला थोडंसं ते त्यांच्यावर लक्ष द्यावा लागतो. ओके, आणि त्यांना विचारावं लागतं क्लिनिंग डन, काय काय केलंय 1903, 1902. आता आपण यांच्याकडनं फोटो आणि व्हिडिओज पण मागणार आहेत. ओके, मागणार आहेत म्हणजे काय, की आपण त्यांना सांगणार आहे की आपल्याला फोटो आणि व्हिडिओज पण अपलोड करून द्या. त्याच्यासाठी थोडासा वेगळा प्रोसेस असणार, पण सध्या ते फक्त सांगतात की क्लिनिंग झाली आहे. ओके, क्लिनिंग झाल्यावर आपला जो केअरटेकर ग्रुप आहे ना, तिथं तो माणूस जाऊन चेक करतो. हे बघा, त्यांनी पण टावर 11, 9:30ला चेक केला की त्यांनी क्लिनिंग केली का. काय काय गोष्टी असतात तिथं हाऊसकीपिंगचे, जाऊन ते सामान ठेवतो. ठीक आहे, असं ते एक प्रोसेस बनवली आहे. इथं झाल्यावर मी इथं त्याला, की तुम्ही त्याला टिकमार्क करू शकता. आणि इमिजिएटली आपण गेस्ट एकदा ऑनलाईन रेडी झाला ना अपार्टमेंट ताई, तर आता 1004चा गेस्ट कोण, हा आपण लगेच जाऊन तुमच्याकडे असणारच तिथं एअरबीएनबी वरती. बरोबर, तर तुम्ही इथं कॅलेंडरला जाणार, 1004 बघणार, इथं अर्पित आहे. मग अर्पितला तिथं जाऊन तुम्ही सांगून देणार की भाऊ अपार्टमेंट रेडी झालाय क्लिनिंग साठी, अपार्टमेंट रेडी झालाय चेक इन साठी. 11च्या खाली आपण चेक इन देत नाही. आणि गेस्ट असेल मागच्या दिवशी तर 1 वाजता चेक इन असतो. ओके, पण समजा अपार्टमेंट रेडी झाला असेल, ठीक आहे, तर आपण त्यांना मेसेज पाठवतो, हे अर्पित, वी आर ग्लॅड टू अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन, प्लीज गो अहेड टू. आता हे पण आपण एकदा मी सेव्ह करून,
आता मी काय करणार आहे इथं तुमच्या समोर ना ह्याला एक क्विक मेसेजेस मध्ये ऍड करणार आहे. मॅनेज क्विक रिप्लायज. खूप क्विक रिप्लायज आहेत आपल्याकडे. एक नवीन क्रिएट करतो मी. दिस विल नॉट बी स्केड्युल्ड, कारण आपण आपल्याला माहीत पडल्यावरच आपण त्यांना सांगणार की भाऊ तुला लवकर यायचं असेल तर तो येऊ शकतो. कारण खूप गेस्ट विचारतात ताई की मला लवकर यायचं आहे, मला लवकर यायचं आहे. ओके. हम्म. तर इथं अर्पितच्या ऐवजी इथं आपल्याला एअरबीएनबी अलाउ करते. ऍड डिटेल्स गेस्ट फर्स्ट नेम. हे अर्पित, हे नको लिहायला. हाय, हाय अर्पित, वी आर ग्लॅड टू इन्फॉर्म द अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन. प्लीज गो अहेड and arrive anytime post 1100 hours. Looking forward to host you at our home. Best wishes. ठीक आहे. हे झालं. आता आपल्याला काय करायचं, याला सेव्ह करायचंय. अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन, दिस इज नॉट स्केड्युल्ड. तर याला कसं आपण कसं बघता येईल ना, मी तुला सांगतो आता. शुअर. आता बघा, हे पण एक ऑटोमेटेड मेसेज गेलाय, सबानी पाठवलेला आहे. ह्यानी काय विचारलं की मी 3 वाजता येतोय, चेकआउट करणार मॉर्निंगला 27ला. किचन मध्ये काय काय, शॅल आय गो हेड टू बुक. तर आपल्याकडे ना एक मेसेज आहे किचनचा, सेंड क्विक रिप्लाय. इथं तुम्ही खाली गेले ना की बघा, हे अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन हो गया. इथं हे बघा किचन. हा, किचन. ओके. नाव त्याचं किचन दिलंय. किचन वर क्लिक केलं ना बघा, हे सेम मेसेज आहे तिने जे पाठवलंय. बरोबर. शुअर यू आर मोस्ट वेलकम, किचन इज फुल्ली फंक्शनल, ऑल कुकिंग अँड युटेन्सिल्स. एक्झॅक्टली सेम मेसेज आहे. म्हणजे ती लिहित बसत नाही, तुम्हाला लिहित बसायचं नाहीये. ओके. तर सेम केस मध्ये आपण आता 25th कोण येणार आहे, त्या अनुष्का अर्पित होता ना, तर आपण अर्पितला हे मेसेज आपण जे नवीन क्रिएट केलंय पाठवणार. सेंड क्विक रिप्लाय एडिशनल ऑल्टर, अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन. बस ठीक आहे. आता हे हे मी सभाला पण इन्फॉर्म करतो की आपण एक नवीन प्रोसेस ऍड केली आहे. इन्स्टॉल आता तुम्ही बघितलं तर हे हाय अर्पित. आता मी सभाला इन्फॉर्म करतो की आपण हे काय केलं. क्लोजिंग मॅनेजर वर गेलो आपण. आय हॅव ॲडेड अ न्यू क्विक मेसेज when the apartment gets ready, and from caretaker Arpaz or Kishore confirms, we can send this the guest immediately. Title this apartment
ठीक आहे. हम्म. अं, तर ओके, ते स्केड्युलर बद्दल आपण जरा वेगळं बोलू, कारण तो मोठा टॉपिक आहे. ओके. पण तुम्हाला एक आयडिया आली ना, काय म्हणतो आता, हे बघा, त्यांनी आय एम बुकिंग, आता त्याने कन्फर्म झाला ही बुकिंग, तर आपण रिप्लाय पटापट देणं पण गरजेचं आहे. ओके. हम्म. म्हणजे Airbnb वरती तुम्हाला लाईव्ह राहणं इज इम्पॉर्टंट. सगळ्या गोष्टीवर म्हणजे 9 ते 9 आपल्याला लाईव्ह राहणं थोडं इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि तुम्ही दोघं असणार, तर सभा पण असणार, असं नाही की तिला हे आहे, तर काम डिवाइड होईल. त्याच्यानंतर सभा बहुतेक थोड्या दिवसांनी ती जाईल, मला असं वाटतंय. म्हणजे ती मला बोलली पण आहे. तिला पण 3-4 वर्ष झाले, तिला पण काय दुसरं जॉब वगैरे भेटत असेल तर. पण आपण 2-3 लोकांना ट्रेन करू. ठीक आहे. तर माझं असं मत आहे, आपण 3 लोक तर असणार ह्या कामात. मी पण रिप्लाय हम्म. करत राहतो, मी पण अवेलेबलच असतोय मेसेजेसला वगैरे. ओके. पण प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ओके. हा कमिंग बॅक टू आता आपण मेसेजेसला गेलो. कस्टम लिंक अरायवल गाईड. ओके. हा वायफाय. ओके. वायफाय डिटेल्स आपण सगळीकडे पोस्ट केलेत. ओके. हा 12 वाजता वायफायचा मेसेज पण गेस्टला ऑटोमॅटिकली जातो. हा सॉरी, आपण कुठं होतो, की अरबाजनी एकदा कन्फर्म केलं की हे अपार्टमेंट रेडी झालेत. जर आपण जाऊन आता 2107च्या गेस्टला, 10-2305च्या गेस्टला पण आपण तो सेम मेसेज टाकू शकतो, बरोबर? हम्म. तर मी काय करणार, परत कॅलेंडरला जाणार, परत जाऊन इथं चेक चेक करणार 2107ला कोण आहे. विशाल. विशालला मेसेज करणार इथं जाऊन, विशालचा काय मेसेज वगैरे आलाय का नाही आलाय. सेंड क्विक रिप्लाय. इथं गेलो, अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन, फक्त क्लिक केला. ओके. सेम केस मध्ये 10-1903, 10-2102, बरोबर. तर 10-2102 ला गेलो आपण. म्हणजे कॅलेंडरला तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार. ओके. कॅलेंडरला तुम्हाला एक पूर्ण आयडिया येईल की कॅलेंडरला म्हणजे तो गेस्ट डायरेक्टली आपल्याला भेटतो ना. आता बघा, ते कधी कधी असं असतो, हे हा मधुर आणि आलाय, मधुर मधुर मधुरिमा ओपन झाला. कधी कधी ओपन होत नाही, ते चुकून दुसरा ओपन होतो, पण आपल्याला ते टेक केअर करावं लागतो. सेंड क्विक रिप्लाय, अपार्टमेंट इज रेडी फॉर चेक इन. ओके. पण हा मेसेज आपण खूप केअरफुली पाठवायचा. जेव्हा अरबाजनी हे केलंय ना, तेव्हाच पाठवायचा हा मेसेज. ओके. आता 18-2304, 18-18-2304, 18-2304 कुठला आहे? ओके. ओके. इथं टावर 20 ला आपण गेलो. इथं आता हा बघा, हे अमितेशची बुकिंग आली ना. ओके. लाईव्ह हा मेसेज ऑटोमॅटिकली गेला त्याला. लक्षात आलं? ओके. तर त्या हम्म. केसमध्ये आता आपण जाऊन इथं सांगणार की टावर 10 1502 ऑनलाईन रिझर्वेशन कन्फर्मेशन चेक इन टाइम. गेस्टनी 3 PM बोललंय ताई तिथं. ठीक आहे. तर आपण तरी एक हम्म. तास अगोदर सांगायचं आहे. ओके. सेम गोष्टी आपला टावर 10चा जो क्लिनिंग ग्रुप आहे ना, तिथं पण पाठवावं लागेल. क्लिनिंग ग्रुप भालेराव मावशी बघते टावर 10, ते तुम्हाला कळेल नंतर. ठीक आहे. ते टावर 10 भालेराव वर क्लिक केलं. आता हा माणूस रिप्लाय करतोय, बघतोय अमितेश. ठीक आहे. आता हम्म. हे बघा, त्यांनी अमितेशनी रिप्लाय केलाय, पण सभाचं लक्ष नाहीये. तिने हा मेसेज वाचलाच नाही. त्याने पहिलाच टाइम दिलाय 3 PM. ठीक आहे. तरी तिने विचारलं त्याला परत की तू किती वाजता येणार. तिने का विचारला, तुमच्या लक्षात आला का?
कारण तिला सांगायचं आहे इथं, की भाऊ समजा काय असतो कधी कधी गेस्ट 10 मिनिटात येणार असेल, तर आपल्याला ते कळवावं लागतं केअरटेकरला पण आणि टीमला पण त्या टावरच्या, की भाऊ 10 मिनिटात गेस्ट येतोय, तर जाऊन तुम्ही काम करा. आता आपण 2 लिहिलंय ना, आता वाजलेत हम्म. 12:30, तर ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या हातातला काम संपून तिथं जाणार. आलं लक्षात? पण हा. आपल्याला माहितीये गेस्टनी, हा, तर तुम्ही बेसिकली टायमिंगचा पण तुमच्याकडे एक थोडासा चॅलेंज असतो. आणि 10 पैकी 3 गेस्ट लगेच बुक करतात आणि लगेच येतात. ओके. 7 गेस्ट निवांत येतात 1-2 तास नंतर, किंवा प्लॅन करून किंवा असं आपलं काम उरकून येतात. पण 3 गेस्ट असतात की ते बुक केला केला ते म्हणतात, अरे आम्ही गेटवरच उभं आहे. ओके. तर तुम्ही गडबड करायची नाही, तुम्हाला फक्त 2 मेसेज पाठवायचे तिथं बसून. ठीक आहे. एक भालेराव मावशीला हम्म. आणि एक अरबाजला. ओके. आणि दुसरी गोष्ट, त्या मेसेज वरती रिप्लाय, कारण तो इमिजिएट बुकिंग आहे ना, तर त्यासाठी एक कॉल पण करायचा भालेराव मावशीला किंवा नितीनला, की नितीन इथं बुकिंग आली आहे, लगेच जा तिथं हातातला काम सोडून, कारण ते ऑनलाईन बुकिंग आहे. लक्ष आलं? तर हा थोडासा चॅलेंज आहे. आता अमितेशनी डायरेक्टली बोललाय की त्यांनी बघा हे पण पाठवलंय. ओके. आय विल बी रिचिंग बाय 3:30 कमिंग फ्रॉम बॉम्बे बाय रोड. ओके. त्याचा टिक हम्म. मार्क केला. आता आपण काय करणार, हे जे लास्ट मिनिट बुकिंग असतात ना, ते स्केड्युलर साठी थांबत नाही. हे बघा, कारण स्केड्युलर हा मेसेज 12 वाजता पाठवणार होता, आता नाही पाठवणार तो. बरोबर. त्यांनी आता स्केड्यूल ऑफ केलाय, तर मी त्याला हे मॅन्युअली कॉपी करून पाठवून देतो. वायफायचे डिटेल्स पण आपण मॅन्युअली पाठवणार त्याला. व्ह्यू स्क्रीन शेड्यूल. हा. नाव व्हॉट आय एम ट्राइंग टू से, की आपण त्याला हे जे क्लबची इन्फॉर्मेशन जी 2:30 वाजता जाणार आहे ना, ते आत्ताच पाठवतोय, कारण आपल्याला माहिती आहे तो माणूस लाईव्ह आहे, आता 3 वाजता पोहोचतोय. तर आपण सेंड नाव करून विषय क्लोज करतोय. ओके. ताई, हे कंटिन्यू क्लिनिंगचा काय विषय आहे, हे स्केड्युलरच्या क्लासमध्ये सांगणार मी, आत्ता नाही सांगणार. ठीक आहे. मला शेड्यूलरच्या क्लासमध्ये पूर्ण तुम्हाला व्यवस्थित सांगेल, नाहीतर तुम्ही आता कन्फ्यूज होणार. आता मी तुम्हाला प्लेन व्हॅनिला होस्टिंग सांगतोय. ओके. इथं काही कन्फ्युजन आहे का तुम्हाला? तुम्ही मला विचारू शकता. नाही नाही हा. काही नाही. एकदम प्लेन व्हॅनिला होस्टिंग आहे. गेस्टनी बुक केला, आपण त्यांना ऑटोमेटेड किंवा मॅन्युअल मेसेजेस पाठवले, ते सेम मेसेजेस आता सबानी इथं व्हॉट्सअपला पण पाठवणं सुरू सुरू करेल ती 2 मिनिटात. ठीक आहे. तो आम्ही तेच म्हणून ती सेव्ह करेल नंबर. आणि हे बघा, क्रिस्टीनला तिने व्हॉट्सअपला पाठवलंय, बघितलं? हम्म. ते क्रिस्टीन व्हॉट्सअपला आय विल रीच बाय 2 PM असं चालू झालं. ओके. सो दिस इज द सेम केस विथ, आता अमितेशला हे बघा, तिने अमितेशचा नंबर सेव्ह केला. हाय सर, दिस इज सबा फ्रॉम एअरबीएनबी स्टे, प्लीज कन्फर्म व्हॉट टाइम यू आर रीचिंग. ओके. एकदम सिंपल. तिथं बुकिंग आली, तिथं तिने नंबर सेव्ह केला, अमितेशचा नंबर आपल्याला भेटला, नंबर पिक केला आणि त्याला डिटेल्स पाठवून दिले. ओके. हे प्लेन व्हॅनिला झालं. स्केड्युलर बाबतीत आपण नंतर बोलू. पण तुम्हाला लास्ट मिनिट बुकिंग असेल, तर मी मेसेजेस पाठवून दिले ना त्यांना. ठीक आहे. पार्किंगचा पण मेसेज मी मॅन्युअली पाठवलाय. हे वायफाय पण आता कॉपी करून त्याला पाठवून देईल, कारण हे 12 वाजता जातो, आता ऑलरेडी 12:30 झालाय, तर स्किप ड्यू टू लास्ट मिनिट बुकिंग. अपार्टमेंट इन्फॉर्मेशन 12:50 ला त्याला जाणार आहे. तुम्हाला बोललो ना 10 मिनिटात जाते ऑटोमॅटिक. ठीक आहे. 12:50 जाणार आहे. ऑनलाईन डिलिव्हरी म्हणजे ते 20 मिनिटांनी जाणार त्याच्या पुढे. ऑनलाईन डिलिव्हरीचा अर्थ कुठला ऑनलाईन डिलिव्हरी, की गेस्ट ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी म्हणजे तुम्ही झोमॅटो स्विगी केला असेल तर आम्हाला कळवा, तो मेसेज येतो. ठीक आहे. आणि चेकआउट, ज्या दिवशी चेकआउट आहे त्याच्या अगोदर, 1 दिवस अगोदर, त्याला रात्री 8 वाजता चेकआउटचा पण मेसेज ऑटोमॅटिक जातो. ठीक आहे. की तुझा उद्या सकाळी 10 वाजता चेकआउट आहे वगैरे, ते ऑटोमॅटिक जातो. पण आपण ते व्हॉट्सअपला पण कॉपी करतात आणि वायफाय पण त्याला पाठवून दिले. हे अमितेशचं बुकिंग लाईव्ह मध्ये आला. कमिंग बॅक टू, एक मिनिट, कमिंग बॅक टू, हे आपला प्लेन व्हॅनिला होस्टिंग झालं. कन्फ्यूज, आणि तुम्ही एवढंच शिका, म्हणजे तुम्ही आता कन्फ्युजनच्या पार्ट बाबतीत जाऊच नका. ह्याच्यावर तुम्ही मास्टरी हँडल केली ना, तर 60-70% हेच काम आहे. ओके. 30% थोडासा गुगली बॉल येतात, ते आपण
ते हळूहळू तुम्हाला वर्ष पण लागू शकतो शिकायला, असं काही हे नाहीये. मी तुमच्याकडे ते गुगली आता लगेच काय अपेक्षा करणार नाही. गुगली म्हणजे काय, लोक कधी म्हणणार की मी आता येत नाही. ठीक आहे. मी हम्म. बुकिंग केली आहे पण मला पैसे परत द्या. मग त्याबद्दल काय करायचं? ते कसं हँडल करायचं? ते सगळे गुगली बॉल आहेत. मग कोणी म्हणणार की मी आलो आणि इथं म्हणजे मला आवडत नाहीये. मी जाणार आहे आता. माझं डोकं खराब झालंय. असं. म्हणजे असे लोक बधीरसारखे काही पण बोलतात. म्हणजे त्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या सिच्युएशन अनुसार तुम्ही शिकणार. ओके. म्हणजे जी ठीक सिच्युएशन आहे. होईल आणि सिच्युएशन हळू करत घडत जाईल. त्याला पर्यायच नाही. तुम्हाला एका दिवसात किंवा एका महिन्यात पण मी सांगू शकत नाही की काय काय होऊ शकतो. काहीही होऊ शकतो. लोक जिथं आली की हम्म. तिथं काही पण होऊ शकतो. ओके. पण तुमचं काम हा. काय? निवांत तिथं बसून फक्त काय होतंय ते आम्हाला कळवायचं आणि टीमला कळवायचं. आणि सगळ्या ग्रुप्समध्ये मी कॉपीड असतोच. म्हणजे केअरटेकरच्या ग्रुपमध्ये पण मी असणार, नितीनच्या ग्रुपमध्ये पण मी असणार. ओके. तर मला हम्म. आणि मोबाईल ॲप्लिकेशनला मला माहितीच आहे. तर मी तुम्हाला पूर्णपणे सपोर्टला असणारच. पण तुमचं मेन काम काय आहे, की अ, काय गेस्टचं काय बोलणं आहे आणि आपल्या टीमचं काय बोलणं आहे. आपल्या टीम म्हणत असेल, की "नहीं सर, क्लीनिंग को आधा घंटा लगेगा." आणि गेस्ट म्हणणार, की "मी अ, आलोय." तर त्याला सांगायचं, की "सर, अभी आप क्लीनिंग को 1 घंटा लगेगा. आपने अभी-अभी बुकिंग किया है." ओके. म्हणजे तुमचं हा. मेन काम कम्युनिकेशनचं आहे. तुमच्याकडून जास्त काय दुसरी अपेक्षा नाहीये. ठीक आहे. ओके. आणि जसं-जसं एक-एक कांड घडत जाईल, त्या ला आपण कसं हँडल करतो, तर पुढचा कांड पण तसंच करायचा हँडल. तर तो तुम्हाला ते कांड झाल्यावरच कळेल, की काय मॅटर झाला होता आणि आपण काय केलं होतं त्या केसमध्ये. ओके. हम्म. आता आपण हा एक मेन टॉपिक होता होस्टिंगचा. दुसरा जो मेन टॉपिक आहे तो आहे शेड्यूलिंग. ते मी तुम्हाला उद्या किंवा आज दुपारी घेईल. तुम्ही तोपर्यंत हे व्हिडिओ नीट आरामात बसून ऐका. ते बेलवीचा एकदा आणि तुमच्यासाठी मी सोप्पं करून टाकलाय. आता मी व्हिडिओ बंद करतो.